आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर आता प्रचारमय आणि निवडणूकमय झालेला आहे. कारण उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह सगळेच आता कोल्हापुरात एकच चर्चा, सत्ता कोणाची, कोणाच्या जागा जास्त येणार, प्रचार कोणाचा जास्त, कोणाचा प्रचार कोणाच्या विरोधात, कोण नेते भाषणात जोरदार तुटून पडत आहेत, कुणावर तुटून पडत आहेत याचीच सध्या चर्चा सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना महायुतीच्या वतीनं भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनीही जोरदार फिल्डिंग लावलेली आहे ती महापालिका निवडणुकीसाठी. पहिल्या टप्प्यापासूनच खासदार धनंजय महाडिक यांनी ही निवडणूक हातात घेतली. त्यांना सोबतीला आमदार अमल महाडिक ही त्याच ताकदीनं उतरले आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव प्रदेश सचिव, त्याशिवाय शहराध्यक्ष विजय जाधव या सगळ्यांनी भाजपच्या वतीनं मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावलेली आहे. आणि यामध्ये विशेषतः खासदार धनंजय महाडिक हे तर सकाळपासून ते रात्री 1-2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात या महापालिका निवडणुकीच्या जोडण्या लावत आहेत. सकाळी 7-7:30ला उठल्यापासून ते रात्री 1-2 वाजेपर्यंत दिवसभर प्रचार आहे तो महापालिका आणि महापालिकात. सकाळी लवकर उठून गाठीभेटी, मिसळ पे चर्चा, इतर जोडण्या, त्यानंतर अनेक उमेदवारांशी, समर्थकांशी, कार्यकर्त्यांची भेटीगाठी, काही ठिकाणी पक्षातल्या मास लीडरबरोबर किंवा काही संघटनांतल्या कार्यकर्त्याबरोबर, काही प्रमुखांच्याबरोबर भेटीगाठी, हा सगळा सकाळचा कार्यक्रम. दुपारच्या सत्रात भाजपच्या कार्यालयात बसून काही जोडण्या, तिथं काही कार्यकर्त्यांशी चर्चा, यानंतर सायंकाळच्या सत्रात पुन्हा अनेक सभा, कोपरा सभा आणि पुन्हा सगळ्यांशी चर्चा. रात्री 10 ते 1 दिवसभर काय केलं, उद्या काय करायचं या संदर्भातला आढावा. या पद्धतीनं आता खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार महापालिकेची सूत्र हातात घेतलेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या ज्या प्रचार सभा सुरू आहेत तेथेच ते जोरदार फटकेबाजी त्यांची सुरू आहे. प्रत्येक सभेत एकच टार्गेट आहे, आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस. प्रत्येक सभेत त्यांनी या 2 गोष्टीवर अधिक टार्गेट करताना दिसत आहेत. दुसरीकडे आमदार अमल महाडिक यांनीही दिवसभर भेटीगाठी, कॉर्नर सभा, काहींना भेटून शंका निरसन करणं आणि जे करायचं आहे हे मी करतोय, हे करू शकतो असा थेट आश्वासन देत त्यांनीही दक्षिणेत विशेष लक्ष घातलेलं आहे. म्हणजे महेश जाधव, विजय जाधव हे सोबतीला आहेतच, याशिवाय अनेक पदाधिकारी आहेत. सगळेच पदाधिकारी आता सक्रिय झालेत. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचाच, यासाठी आता भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. भाजप सर्वाधिक जागा लढवत आहे. जे सर्वाधिक जागा पक्षाच्या पदरात पाडून घेण्यापासून ते आता सर्वाधिक जागा निवडून आणण्यापर्यंतची सगळी जबाबदारी आता खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्याशिवाय भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहे. त्याला सूत्रधार म्हणून प्राध्यापक जयंत पाटील हेही त्यांच्या सोबत आहेत. यामुळे एकूणच सध्या तोफा धडाडत आहेत ते खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्याशिवाय महेश जाधव, विजय जाधव व इतरांच्या. प्रभाग 1 पासून ते प्रभाग 20 पर्यंत सर्व प्रभागात रोज सभा, गाठीभेटी, संपर्क, या सभा, कॉर्नर सभा काही आणि विविध माध्यमातून या सगळ्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. पाहूया आता, निवडणूक जवळ आहे, निकालही जवळ आहे, भाजपचं नेमकं काय होणार. धन्यवाद.